कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झालेल्या एका मजुराच्या कुटुंबातून 8 महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची एक धक्कादायक घटना घडली। सुदैवाने कल्याण रेल्वे पोलीस आणि महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या 6 तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावत बाळाची सुटका केली आहे आणि आरोपी तरुण अक्षय खरेसह त्याची आत्या सविता खरे या दोघांनाही बेड्या ठोकल्यात। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। पुण्याहून आलेले निलेश कुंचे आणि त्यांची पत्नी पूनम हे मोलमजुरी करणारं कुटुंब कामाच्या शोधात ते 2 नोव्हेंबरला कल्याणला आलं, पण त्यांना काम किंवा राहण्यासाठी जागा मिळाली नसल्यानं ते आपल्या 3 मुलांसह कल्याण स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पादचारी पुलावर झोपले होते। सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एक तरुण त्या पुलावर आला। त्यानं झोपलेल्या कुंचे कुटुंबाकडे पाहिलं आणि इकडे तिकडे नजर टाकली। संधी साधून त्यानं झोपलेल्या 3 मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या 8 महिन्यांच्या बाळाला उचललं आणि तिथून थेट सिंडिकेट परिसराच्या दिशेने निघून गेला। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निलेश आणि पूनम झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांच्याजवळ झोपलेल्या 3 मुलांपैकी 8 महिन्यांचं बाळ गायब असल्याचं पाहून त्यांना मोठा धक्का बसला। त्यांनी तातडीनं बाळाचा आजूबाजूला शोध घेतला, पण बाळ मात्र कुठेही सापडलं नाही। सकाळी 6:30 वाजता त्यांनी कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बाळाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण रेल्वे पोलिसांच्या सोबत महात्मा फुले पोलिसांनीही तात्काळ तपासाची चक्र फिरवली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकानं तपासाची सूत्र आपल्या हाती घेतली। पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। फुटेजमध्ये अक्षय खरे हा तरुण बाळाला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत होता। सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 6 तासांच्या आत आरोपीला सिंडिकेट परिसरामधून शोधून काढलंय। बाळाची चोरी करणारा आरोपी तरुण अक्षय खरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तपासामध्ये अक्षयची आत्या सविता खरे हिचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली आहे। बाळाच्या विकण्याच्या उद्देशानेच ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र अक्षय खरे चोरी करण्यामागील नेमकं कारण सांगत नसल्यानं पोलीस अधिक तपास करतायत। कल्याण लोहमार्ग पुलिस स्टेशन, यहाँ पे ये 8 महीने के बच्चे को किडनैप किया, अपहृत किया, इसके बारे में ये गुना दाखिल था। वो गुने के कुछ फुटेज हमको प्राप्त हुए थे महात्मा फुले पुलिस स्टेशन के अधिकारी और अमलदारों को। तो वो फुटेज की पड़ताल करते हुए वो सोनू ने हवलदार है हमारे, उन्होंने वो आरोपी वो फुटेज में का उनके जान पहचान का है, वो उनको समझ में आया। तो उन्होंने ये माहिती सब सीनियर पीआई एमएफसी श्री परदेशी साहब इनको दिया। परदेशी ने वो उनकी डीबी की टीम और एक पथक तैयार किया और ये गुने का छड़ा लगाया और ये अक्षय खरे नाम के ये आरोपी को ताबे में लिया। उससे पूछताछ करने के बाद उसने ये सविता खरे उसकी आत्या है, उसके पास ये दिया था ऐसा बताया। ये बच्चों को हमारे पथक ने ताबे में लिया है और वो उसके माँ बाप और रेलवे पुलिस स्टेशन के ताबे में दिया है। इसका कुछ रिकॉर्ड अभी इस सिलसिले में रेलवे पुलिस स्टेशन कल्याण ये आगे की तहकीकात कर रही है।